बंधन बँकेच्या मॅनेजर असलेल्या प्रथमा राणी प्रभाकर जुंद्रे हिचा सक्का भाऊ प्रीतम प्रभाकर जुंद्रे यांच्यावर यापूर्वीही दरोडा व अनेक गुन्हे दाखल आहेत। 2022 साली एका राजकीय पक्षाच्या विशिष्ट प्रतिष्ठित व्यक्तीने जुंद्रे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता। त्या काळात जुंद्रे हा फरार झाल्याची चर्चा त्यावेळेस दबक्या आवाजात सुरू होती। आता देखील पोलीस आयुक्तालयातील देवळाली पोलीस स्टेशन हद्दीत एका युवतीचा विनयभंग केल्याबद्दल गंभीर गुन्हा दाखल असून पोलीस यावर काय कारवाई करणार असा प्रश्न उभा आहे। दिनांक 7 सप्टेंबर रोजी सातपूरमधील एका युवतीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी आणि त्यांचे वडील सातपूर येथून संसरी नाका देवळाली कॅम्पकडे आपल्या नातेवाईकांकडे चारचाकीतून कामानिमित्त जात असताना आनंद रोड देवळाली कॅम्प येथील बुचडी ग्राउंडजवळ फिर्यादी यांचे वडील चालवत असलेली गाडी ही बंद पडल्याने गाडी खाली उतरली असता फिर्यादी यांच्या गाडीच्या पाठीमागून प्रीतम प्रभाकर जुंद्रे हा फिर्यादी यांचा पाठलाग करीत पायी चालत आला व फिर्यादीकडे ओळखीचा फायदा घेऊन तू माझ्यासोबत बोलत जा, आपल्या घरी काही जुने वाद असतील तरी सुद्धा आपण बोलत भेटत जाऊ असे बोलून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला। म्हणून फिर्यादी यांनी प्रीतम जुंद्रे या इसमाविरुद्ध रितसर कायदेशीर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। सदर घटनेचा गुन्हा कलम 354 नवीन 78 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.व्ही. वाजे करीत आहे।